हाय हॅलो नमस्कार. होम मेकर सुगंधा ठाकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. तुमचा दिवस मजेत जाऊ दे हीच बाप्पाचरणी प्रार्थना. आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. रेसिपी आहे ती तुमच्यासोबत शेअर करावी म्हणून म्हटलं चला व्हिडिओ करून घेते. बराच वेळ झाला आहे, आमचा चहा वगैरे झाला आणि घरं वगैरे झाडून झाली. दिवा पण लावून घेतला मी देवाचा आणि म्हटलं आता व्हिडिओला सुरुवात करते. तर आमच्या इकडे चण्याच्या डाळीच्या वडे बनवतात आणि त्या वड्याची भाजी बनवतात. तर ती एक रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि तांदळाच्या पिठाचे घावणे ही एक रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि आमच्या इकडल्या आहे ना ह्या रेसिपी खूपच फेमस रेसिपी आहेत म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावी. सवासा झाले इथे ना 2 मोठी वाटी आहे ना चण्याची डाळ घेतली होती. 2 वाजता भिजत घातली. तर आता 6:15 वाजलेत. तर हिला आहे ना 5-7 तास तरी लागतात भिजण्यासाठी. तर ही आता चांगली व्यवस्थित भिजलेली आहे. हे बघा, मिक्सरला बारीक करून घ्यायची. तर ही डाळ वाटून घ्यायची आणि डाळीतच मिक्स करण्यासाठी हिरवी मिरची, मोठे खडे मीठ, जिरी, लसूण आणि कोथिंबीर. तर हे सगळं वाटून घ्यायचं आहे आपल्याला आणि डाळ पण आपल्याला वाटून घ्यायची. ते सगळं मिक्स करायचं आहे. हे बघा, डाळ वाटून घेतली आहे आणि हा मसाला. आता हे सगळं मिक्स करायचं आपल्याला. आता हे मिक्स करून घेते आणि कढई पण ठेवली आहे. तर आता आपल्याला काय करायचं, तेल टाकायचं. मिक्स करून घेते तोपर्यंत तेल टाकते. मिक्स करून घेतलं मी. हे बघा, तेल चांगलं तापलेले आणि त्या तेलामध्ये आता आपल्याला चमच्याने ना असे छोटे छोटे वडे टाकायचे आणि चांगले तळून घ्यायचे ते मंद आचेवरती. हे बघा, थोडे पलटी करून घ्यायचे. अजिबात चिटकलेले नाही आहे, तुम्ही बघू शकता. थोडे पण चिटकलेले नाही आहे तेलामध्ये. तर हे असे थोडेसे ना आता कलर चेंज होतोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे. हे बघा, कलर पूर्ण चेंज झाला वड्यांचा. तुम्ही पाहू शकता. आता काढून घेते. सगळे काढून घेतलेत. हे बघा, आणि इथे ना मी आता टिश्यू हातरलाय प्लेटमध्ये. तर त्याच्यामध्ये ठेवून देते म्हणजे जे एक्स्ट्राचं तेल आहे ना ते टिश्यूला लागेल. सगळे वडे करून घेत. तेवढे झाले, थोडे भाजीला पाहिजे तेवढे मी करून घेतलेत. आणि जास्त ऑइली पण नाही. तुम्ही पाहू शकता थोडंफार तेल आहे ना, तर ते टिश्यू पेपरवरती टाकल्यामुळे ते हे होऊन गेले. आणि थोडंफार तेल चालतंच या दिवसामध्ये. चालूच आहे. कढईमध्ये थोडंसं तेल आहे. वड्यांची आपल्याला भाजी करायची आहे. तर त्याच्यासाठी मी आता मसाला बनवत आहे. तर इथे मी ना 4-5 मोठे कांदे घेतलेले चिरून. तर ते आता आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचे आणि ना 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकायच्यात. आणि ना हे आता आपल्याला भाजून घ्यायचंय. कांदा भाजतोय तोपर्यंत मी पुढची तयारी करून घेते. तर मी आता हे भांडं धुवून घेतले. घावण्याचं पीठ जे की गावावरनं सासूबाईंनी दिले. हे बघा, तर त्याचे मी आता घावणे बनवणार आहे. ह्या भाजीसोबत हे घावणे खायचे. त्याची प्रोसेस अशी आहे, तांदूळ धुवायचे, त्याच्यानंतर ते वाळवायचे आणि त्याच्यानंतर जात्यावरती डाळायचे. आता ह्या पिठामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर 1 चमचा मीठ टाकते मी. आता ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं. कांद्याचा कलर चेंज झालाय आणि बघा हे आता बनवून ठेवलंय मी ह्या काला. जसं आपण ढोशाचं बनवतो ना, तर थोडं तशाच प्रकारे असते हे ढोशाच्या पिठासारखंच. तर मी आता हे बनवून ठेवते आणि तोपर्यंत मसाला करून घेते. तर इथे कांदा भाजत आलेला आहे. तुम्ही पाहू शकता कांद्याचा कलर पूर्ण चेंज झालाय. तर इथे मी कुकरमध्ये भात पण लावलेला आहे आणि आता थोडंसं खोबरं भाजून, कारण ह्या भाजीसाठी याला काळं वाटणच करायचं असतं. आणि गावाला तर काय करतात, चूल असते ना, तर चुलीमध्ये जो विस्तू असतो ना, त्या विस्तूवरती हे असं खोबरं हे असे कांदे भाजतात आणि मग त्याचा मसाला वाटून मग ह्या वड्याची भाजी करतात. पण आपल्या इथं काही ऑप्शन नाही चुलीचं, तर मग आपण असं करायचं. ते पाट्यावरती वाटतात आणि मग पाट्या वाटलेल्या मसाल्यामध्ये हरभऱ्याच्या डाळीच्या वड्याची भाजी करतात. मसाला वाटून झाला, मस्त काळा मसाला झालाय. तेल टाकलं, तेलामध्ये जिरी मोहरी टाकली, हळद टाकली, जे काही घरातले मसाले असेल ते सगळे मसाले टाकायचे. हा गरम मसाला आहे, हा घरचा मसाला आहे. मीठ टाकायचं, मिक्स करून घ्यायचं. तेल टाकलं, तेलामध्ये जिरी मोहरी हळद घरचे जे काही मसाले ते टाकले, मीठ टाकलं आणि आता हा मसाला ह्याच्यामध्ये तळून घ्यायचा आपल्याला. मस्त काळा मसाला झालाय, तुम्ही पाहू शकता. 5 मिनिटं मसाला शिजवून घ्यायचा आहे आपल्याला.
मंद आचेवरती. आणि ह्याच्यामध्ये वतण्यासाठी ना मी इथं पाणी गरम करायसाठी ठेवले. थोडं गरम करून वतायचं पाणी. आणि हे एवढ्या वड्याची भाजी करणार आहे आणि हे एवढे वडे ना असेच कोरडे खायचे, तर त्याच्यासाठी एवढे काढून ठेवलेत आणि एवढे भाजीसाठी. आता हे गरम झालेलं पाणी ह्याच्यामध्ये वतायचं. जेवढे आपल्याला भाजी बनवायची आहे तेवढं वतायचं. आता मस्तपैकी ह्याला आपल्याला उकळी आणायची आहे रश्श्याला. मी काय करणार आहे, त्याला उकळी येण्यासाठी इथं ह्या गॅसवरती ठेवून देणार आहे आणि तोपर्यंत इथं घावणे करून घेणार आहे. 7:15 वाजले, मुलांना भूक लागेल आणि तरी यायला लागलेली भाजीवरती तुम्ही पाहू शकता. हे घावण्याचं पीठ तयार आहे. त्याचा असा काला केलेला आहे, आमच्याकडे ह्याला काला म्हणतात. तेल लावण्यासाठी माझ्याकडे असा ब्रश पण आहे की ह्या तव्याला ढोशा तव्याला आपण तेल लावू शकतो. पण मी ह्याने तेल नाही लावणार, कारण मला ना कांद्याने तेल लावायचं आहे. कारण आमच्या इकडं असा कांदा कापून त्याने असं तेल लावतात आणि त्याची टेस्ट एकदम छान लागते, म्हणून मला कांद्याने तेल लावायचं आहे. तर त्याच्यासाठी म्हणून मी हा ब्रश मी तेल न लावता कांद्याने तेल लावते. कांदा घ्यायचा, त्याला असा कट करायचा. हे बघा असा कट करायचा. साल काढून घेतली. हे तेलाचं भांडे आणि हे असं तेल लावायचं. ही कांद्याची टेस्ट पण त्याच्यामध्ये येते आणि अजून छान लागतं. पिठाचं तेल टाकून घेतलंय. तर हा पहिलाच घावणं आहे. आता त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं. 1-2 मिनिटं ठेवून द्यायचं. पाहू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला हे वडे सोडायचे. आता मिक्स करून घ्यायचे आणि एक आता 5 मिनिटं शिजून द्यायचे. आता घावण्याला पण 2 मिनिटं झालेत. तर आता घावणं झालंय का बघूया. तर बघा मस्त असं घावणं झालंय. हे पाहू शकता. हे बघा मस्त असा घावणा तयार आहे. 2 मिनिटं झालेली आहेत. हा थंड झालाय, हा ठेवून देते. हे बघा थंड झालाय. त्याची घडी करायची अशी ठेवून द्यायची. आता दुसरा अशा प्रकारे मी आता सगळे घावणे करून. आता इथं चालूमध्येच आहे ना मी नैवेद्य भरते ते, कारण मुलांना ना 8 वाजलेत आणि मुलांना भूक लागली. तर म्हटलं त्यांना गरम गरम काढून देते आणि नंतर मग शेवटला मी जेवते. तर देवांसाठी नैवेद्य तो पर्यंत चालूमध्ये दाखवून घेते. भात इंद्रायणी तांदळाचा आणि चण्याच्या डाळीच्या वड्याचा रस्सा. इथं चण्याच्या डाळीचे वडे आणि इथं मस्तपैकी घावणे. हे ताटे ना आमच्या शेजारी वर्षा, तर त्यांनी पुरणपोळी घालून दिली होती. तर म्हणलं आता केलेले काहीतरी स्पेशल त्यांना देऊन येते, म्हणजे आम्हाला जेवण करायला. तर आता मी जेवण करायला घेतले. हे बघा कशी भाजी छान. तर असा होता आजचा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला बाय, पुन्हा भेटूया. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि या जेवायला. आणि खरंच भाजी पण टेस्टी झाली आहे आणि घावणे पण टेस्टी झाले ते आणि वडे पण टेस्टी झाले.